चैतन्य पाटील रायगडचा सुपरस्टार, एक जबरदस्त ऑलराऊंडर म्हणून चैतन्यला आम्ही अनेक वर्ष बघतोय. खरं तर 2 वर्षापूर्वी धडाकेबाज चषकमध्ये चैतन्यला बघितलं आणि तिथून पुढे आज तो संपूर्ण देशभर आपल्या क्रिकेटची गुणवत्ता दाखवतोय. चांगला चेंडू परत एकदा इथे सरोज प्रामाणिक, काय गोलंदाजी. या गोलंदाजाकडे आपण जे बघतो काही थोडे मोजके गोलंदाज आहे की ज्यांनी टेनिस क्रिकेटमध्ये आपला एक प्रकारचा दर्जा सेट केलेला आहे. स्लोअर वन होता चेंडू, पाहायचे विथ लेग ब्रेक, गती कमी टाकली यावेळेस आणि फलंदाजाला पुन्हा एकदा अडचणीत आणले. समोर धाव जरूर मिळेल इथे समाधानला. संगणक खातं खोलेल, फलकावरती धावा 2. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. सरोज प्रामाणिक, काय गोलंदाजी आहे. पहिला चेंडू आपण पाहिला होता की गुडलेंथ वरती टाकला होता, उजव्या बाहेर चेंडू निर्धाव टाकला होता. दुसऱ्या चेंडूला थोडीशी लेंथ दिली होती. इथे परत एकदा पुढे, मात्र वाईडिश मिड ऑफ, क्षेत्ररक्षकाकडून चूक. धावा 4. ललकार माननीय श्री दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. आज खेळाडूंना अनुभव मिळणार आहे. तुम्ही जर सरोज प्रामाणिकला बाउंड्री खेळलात, त्याला षटकार मारलात, तर मला वाटतंय तुमचा आत्मविश्वास खूप वाढणार आहे. स्लोअर वन पाहायचंय, पुढचा चेंडू कसा टाकतोय. म्हणजे एखाद्या गोलंदाजाला षटकार मारला फार नाविन्य नाहीये, पण एक गोष्ट महत्वाची की षटकार मारल्यानंतर पुढचा चेंडू त्याने कसा खेळलाय यावरती त्या गोलंदाजाचं स्किल आहे. मला वाटतं सरोज प्रामाणिक तिथे उजवा ठरलेला आहे. तर इथे शिंदेगावचे खेड तालुका प्रीमियर लीग 2026 या ओव्हरचे प्रायोजक आहेत माननीय महेंद्र शेठ सावंत, माननीय बाळू शेठ वाडेकर, माननीय ललित मुसळे सर, जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स. शिंदेगावचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आणि भावी सरपंच, प्रचंड क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व म्हणजेच काळूराम अण्णा मिंडे. आणि आज काळूराम अण्णा इथे आलेले आहेत. काळूराम अण्णांनी लगेच घोषणा केली की भैरवनाथ प्रतिष्ठान संघ सेमीफायनल मध्ये आला, 5,000 रुपयाचं बक्षीस. गावचा अभिमान असतो प्रत्येकाला. दोन्ही संघ मालक हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. पण जिथे गावाची गोष्ट येते, तुम्ही ज्या वेळेस गावात असता, कदाचित काळूराम अण्णा, राहुल दादा पानमध्ये एकमेकांचे कट्टर विरोधकही असतील काही निवडणुकांमध्ये. पण इथे ज्या वेळेस गावचा संघ एकमेकांना आपल्या तालुक्याच्या स्पर्धेमध्ये खेळतोय, दोघेही आपल्या संघासाठीच बक्षीस देणार दोघे. आणि आम्ही क्रिकेटच्या मैदानामध्ये दोघांना नेहमीच एकत्र बघितलेले, म्हणजे इतके जीवाशिवाची जोडी आहे राहुल दादा पानमन आणि काळूरामांना. 7 धावा फलकावरती. षटक क्रमांक 2 इथे सुरू आहे. आकाशचा चेंडू आखून टप्प्याचा होता, पूल करण्याचा प्रयत्न. 1 धाव तिथे जरूर येऊ शकते. थ्रो काय भन्नाटे, थोडासा मागे टप्पा पडला. गोलंदाज जरी अडवू शकत नसेल तरी बॅकअप देखील तिथे लगेच मिळतो, हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. एखादी टीम फील्ड सेटिंग कशी लावते हे सुद्धा बघणं हा एक वेगळा अनुभव आहे, एक वेगळा आनंद आहे. 8 धावा फलकावरती. भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव, दोन्ही तगड्या फौजा एकमेकांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या आहेत. स्वर्गीय पैलवान अक्षयभाऊ कोळेकर स्पोर्ट्स फाउंडेशन करंजविहिरे बांबोली विरुद्ध भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव. स्क्वेअर लेगला चेंडू, धावाची शक्यता असू शकते तिथे. थ्रो थोडासा वाईड आहे. थ्रो थेट यष्टीरक्षकाकडे किंवा गोलंदाजाकडे जायचा असेल तो स्टंपच्या जवळ पाहिजे, थोडासा बाजूला असेल थ्रो तरी धाव मिळू शकते. 9 धावा फलकावरती. भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव, अंकुश शेठ गायकवाड, सुनील शेठ बोराडे, आरवदादा अंकुश शेठ घोसगे, सोमनाथ शेठ कारले भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगावचे संघ मालक आहेत. तर पैलवान अक्षयभाऊ कोळेकर स्पोर्ट्स फाउंडेशन करंजविहिरे बांबोली संघाकडे पैलवान नितीन तात्या वाडेकर, महेंद्र शेठ कोळेकर, प्रथम लोकनियुक्त सरपंच धामणे यांचा संघ आहे.
रिव्हर्स अटेम, ओ हो शॉट अप्रतिम, अत्यंत देखना, अत्यंत लाजवाब, कौतुकास्पद षटकार. असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. आकाश पितांबरी असा गोलंदाज आहे की त्याने टाकलेला चेंडू फलंदाजाला आकाशात मारताच येत नाही. पण मागच्या सामन्यामध्ये त्यानं 12 चेंडू टाकले, त्यापैकी 11 डॉट, आणि या सामन्यामध्ये त्यानं डॉट नाही आला, 3 चेंडूमध्ये 3 एकेरी धाव आल्या होत्या. इथे मात्र षटकार ठोकलेला आहे तो चैतन्य पाटीलनं. 2 तगड्या संघांची गाठ इथे पडलेली आणि षटकार कसा मारला तर उलटा मारला. पुढच्या बाजूनं कुठल्याही तव्यावरती कोणी भाकरी भाजू शकतं, चपाती भाजू शकतं, पण उलट्या तव्यावरती मांडे भाजायला सुगरणच पाहिजे. बाहेरची कड आहे, बॅकफूट पॉइंट तिथे तयार आहे, अधिकची धाव शक्य नाही आणि फलक तिथेच थांबलेला आहे. माफ करा 15 धावा. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू. आकाश पितांबरी एक अजून डॉट बॉल. हे बघा, मी मगाशी देखील त्याचा उल्लेख केला होता की एखादा चेंडू षटकार मारलाय फलंदाजाने, त्याच्यानंतरचा पुढचा चेंडू गोलंदाज कसा टाकतोय याच्याकडे बघायचं. जो चांगला गोलंदाज असतो तो पुढच्या चेंडूवरती असं अफलातून व्हेरिएशन करतो, फलंदाज निष्प्रभ ठरतो. लेंथ टाकला होता चेंडू, जोरात टाकला होता चेंडू, यावेळेस आतली कड लागली, फाईन लेगला 1 धाव प्राप्त होणार आहे. फलकावरती 16, 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. संपली ओव्हर. तालुका प्रीमियर लीग 2026 या ओव्हरचे प्रायोजक आहेत माननीय महेंद्र शेठ सावंत, माननीय बाळू शेठ वाडेकर, माननीय ललित मुसळे सर, जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स. धन्यवाद. डीचे आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं विशालभाऊ मेंढे, गौरवभाऊ पानमंद, रोशनभाऊ मेंढे आणि त्यांचा मित्रपरिवार उपस्थित आहे. या तीनही मित्रांच्या वतीनं भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव संघ जर सुपर 8 ला दाखल होत असेल तर 2000 रुपयांचं बक्षीस संपूर्ण टीमसाठी या तीनही मित्रांच्या वतीनं आहे. तर स्पर्धेसाठी आवर्जून खास आस्केडवरतून उपस्थित होतात बाबाजी शेठ तांबे, महेश शेठ तांबे, गणेश शेठ तांबे या सर्वांच्या ठिकाणी शुभागमन होते. आपला खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. नवीन षटकाची सुरुवात. हॅमर शॉट, हातोडा टाकला होता, गॅप मध्ये चेंडू 2 क्षेत्ररक्षकांच्या अलगद मध्ये मात्र अडवलेला आहे. 2 धावा इथे प्राप्त होतील. फलंदाज चैतन्य पाटील स्कोरला पुढे घेऊन जातो. 18 पैकी चैतन्य पाटील 9 चेंडू मध्ये 15 धावा, 4 चेंडू मध्ये 3. समाधान आयरकर. त्याचबरोबर शिंदेगाव संघ हा सामना जिंकून बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचत असतील. ओहो, क्लीन बोर्ड, क्लीन बोर्ड. चैतन्य पाटील बाद, सरोज प्रामाणिकने इथे यश मिळवलंय. धक्का क्रमांक 1. म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील, युवा उत्तेजक येलवाडी यांची बळीची टाळी. भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव संघासाठी आणखीन एक बक्षीस होते. सर हा सामना ते जिंकून बक्षीस पात्र होत असेल तर संघमालक उद्योजक अंकुश शेठ गायकवाड यांच्या वतीनं 5000 रुपयांचं बक्षीस आहे. आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं सागरभाऊ साठे, सोमजी अडलिंग, पंकजी लोंढे या सर्व मान्यवरांचे शुभागमन होते. आपलं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. व्यासपीठावरती आदरणीय अमोलभाऊ राऊत, आनंदची मसे, अक्षयजी शेडे आणि स्वप्नीलभाऊ साळुंके हा सगळा मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित होते. खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. काय गोलंदाजी ते सरोज प्रामाणिक. पहिल्यांदाच खेड तालुक्यामध्ये आपण बघतोय जगत सरकार, सरोज प्रामाणिक या 2 दिग्गज खेळाडूंना, आणि आज त्यांनी प्रभावित केलेला आहे, आज खुश पण केलेला आहे. 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना इथे अंकुश शेठ गायकवाड संघ मालक, सुनील शेठ किसनराव बोराडे संघ मालक, सरपंच राहुल शेठ पानमन आणि तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष काळूरामांना मेंढे या सर्व मान्यवरांकडून प्रत्येकी 5000 रुपये हा सामना जिंकला तर भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव संघाला प्राप्त होणार आहेत. सरोज प्रामाणिक. तर महेंद्र कोळेकर आणि
निलेश कोळेकर यांच्याकडून सरोज प्रामाणिकसाठी 1000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी चैतन्य पाटीलच्या विकेटसाठी आलेलं आहे. क्लीन बोल्ड, पुन्हा एकदा स्टंप्स उडवलेले आहेत आणि पाठोपाठ दुसरा फलंदाज सरोज प्रामाणिक मागे पाठवतोय. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेट गाडे पाटील युवा उत्तेजक येलवाडी यांची बरीचशी टाळी. तर प्रत्येक विकेटसाठी संघमालक महेंद्र शेठ कोळेकर आणि उद्योजक निलेश शेठ कोळेकर यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस. आणि मला वाटतं आपण मराठीत सांगितलंय पण सरोज प्रामाणिकला समजलं असणार आहे की त्याच्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस मिळालेलं आहे. आणि नितीन तात्या वाडेकर या स्पर्धेचं आयोजन, या स्पर्धेचं सुकाणू त्यांनी खरं तर आपल्या खांद्यावरती घेतलेलं आहे आणि आता प्रत्यक्षात यष्टीरक्षण देखील करतायत. क्लोज किपिंग करून जर स्टंपिंग काढली नितीन तात्या वाडेकर यांनी तर त्यांच्यासाठी सुद्धा बक्षीस काळूराम अण्णा देत आहेत. किती अण्णा? 2000 रुपयाचं बक्षीस. तर 2 विकेट अजून 2 चेंडू या षटकातले टाकायचे आणि 2 विकेट सरोज प्रामाणिकनं ऑलरेडी आपल्या खात्यावरती नोंदवलेले. 18 धावा 2 गडी बाद. पहिल्या षटकामध्ये यश नव्हतं. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेस कट केलेला आहे. चेंडूला कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षक दूरवरून आहे तिथपर्यंत 1 धाव जरूर प्राप्त होऊ शकते. फलकावरती 19 2 गडी बाद. भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव. दोन्ही तगड्या संघांमध्ये एक जबरदस्त लढत आहे. विशेषतः सरोज प्रामाणिकची गोलंदाजी. मोठ्या सामन्यामध्ये मोठे फलंदाज, मोठे खेळाडू कसे खेळत आहेत याचं उदाहरण तुम्हाला बघायला मिळेल. पुन्हा एकदा सरोज, उजव्या हाताचा फलंदाज समाधान आयरकर संघनायक, डावा पुढे टाकत फ्लिक केला चेंडूला. मनगडाची जादू समाधानची, मात्र क्षेत्ररक्षक तिथे विलक्षण वेगानं. धाव एकच मिळेल. तर इथे काय तिसऱ्या पंचांकडे जायचंय, ओव्हर स्टेपिंग चेक करायचं आहे. गोलंदाजाने पाय व्यवस्थित टाकला होता का हे तिसऱ्या पंचांकडून आपल्याला समजेल. मात्र आपण मगाशी चर्चा करत होतो की स्पर्धेचं सुकाणू हे ज्या हातांनी उचललेले, आपण बाबा आमटेंची एक कविता आहे, देखणे जे हात त्यांना निर्मितीचे डोहाळे. आणि ही स्पर्धा सुंदरपणे साकारणारे हात आहेत. त्यामध्ये उद्योजक किरण तात्या कड, सरपंच राहुल शेठ पानमन, संदीप शेठ रौंधळ पाटील, कैलास भाऊ निखाडे, नितीन तात्या वाडेकर आणि आता इथून पुढे प्रत्येक विकेटसाठी संघमालक महेंद्र शेठ कोळेकर आणि उद्योजक निलेश शेठ कोळेकर यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस आहे. वाढवायचे का अजून? तर एक नो बॉल इथे येतोय. ओव्हर स्टेपिंग पंचांना जी शंका होती त्यांची ती खरी ठरलेली आहे. हा बॉल परत टाकावा लागेल. फ्री हिट असेल आणि समोर डाव्या हाताचा फलंदाज सौरभ बिराजदार. आयकॉन आहे सौरभ बिराजदार, जो धाराशिव जिल्ह्यातून आपल्या या मैदानामध्ये दाखल झालेला आहे. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त खेळी राहिली होती सौरभ बिराजदारची. ताबडतोड बॅटिंग त्याने केली होती. आता सरोज प्रामाणिकचा सामना फ्री हिट बॉलवर. आखूड टप्प्याचा चेंडू आणि फिरवलाय मिड विकेटला. शानदार षटकार सौरभ बिराजदारच्या बॅट मधून. 6 षटकाची सांगत होते षटकारानं. 3 षटकांचा खेळ संपला. 27 धावा 2 गडी बाद. भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. षटक संपलेला आहे आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा. भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव. 2 तालुका प्रीमियर लीग 2026 या ओव्हरचे प्रायोजक आहेत माननीय महेंद्र शेठ सावंत, माननीय बाळू शेठ वाडेकर, माननीय ललित मुसळे सर, जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स. क्रिकेटपटूंची नवीन षटकाची सुरुवात होईल. 3 षटकं संपलेली, अजून 3 षटकं शिल्लक आहेत. सगळे आयोजक जे आहेत क्रिकेटशी संबंधित आहेत. क्रिकेट भरपूर काळ खेळलेले आहेत आणि क्रिकेटवरती भरपूर प्रेम सातत्याने आयोजकांचं आपल्याला दिसलेलं आहे. किरण तात्या कड, राहुल शेठ पानमन सरपंच, संदीप रौंधळ पाटील,
कैलासभाऊ निखाडे, नितीन तात्या वाडेकर, दत्ताभाऊ शिळावणे, सुभाषभाऊ बिरदवडे, सचिन बर्गेसर, सूरज शेठ देवकर, योगेश शेठ चव्हाण, बंटी शेठ पैलवान, बंटी शेठ मांडेकर, पैलवान निखिल शेठ घाटे, सन्माननीय विश्वास आबा निकत, दिनेश शेठ गाडे पाटील, उत्तम सावंत सर, सर्व आयोजकांचं भरपूर कौतुक आहे. आणि त्याचबरोबर समस्त ग्रामस्थ, स्मार्ट विलेज आंबेठाण. नवीन षटकाची सुरुवात, लॉफ केला चेंडू, लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर, फटका अत्यंत छान आणि मिळाला 6 धावांचा मान. षटकार फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षट. 33 धावा, 2 गडी बाद. मागच्या 2 चेंडूमध्ये 2 षटकार मिळालेले आहेत. थोडा वेळ थांबलेला डाव आता पुन्हा गती मिळालेली आहे. पुन्हा झेप घेतोय स्कोअर. स्ट्राईक एंड वरती समाधान आहेरकर. आकाशचा चेंडू, परत एकदा लेंथ बॉल, जखडून टाकणारा चेंडू, उभं करून ठेवलं इथे समाधान आहेरकरला. खासियत आहे आकाश पितांबरीची. खेड तालुक्याचा सुपुत्र आकाश पितांबरी. काय गोलंदाजी टाकली. मागच्या मॅच मध्ये 11 डॉट. या मॅच मध्ये अगोदर षटकार ठोकल्यानंतर पुढच्या बॉलला त्याने फलंदाजाला उभं केलेलं आहे. डाव्यातून ओव्हर द विकेट, इथे लेंथ बॉल, कव्हर क्षेत्ररक्षक तिथे, ड्रॉप होईल, कॅच. षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. वेग आहे आणि मला वाटतं सरोज प्रामाणिकच्या संघामध्ये आकाश पितांबरी खेळतोय. मला वाटतं त्याच्या गुणवत्तेला इथे पैलू पडणार आहेत. खेड तालुक्यातून असा एक चांगला गोलंदाज पुढे येतोय. विशेषतः डाव्या हाताचा गोलंदाज आहे आणि ज्या गोलंदाजांना हल्ली क्रिकेटमध्ये खूप मोठी मागणी आहे. सरोज प्रामाणिकच्या तालमीत जर हा खेळाडू काही दिवस राहिला तर मला वाटतं खेड तालुक्यातून असाच एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा गोलंदाज पुढे येऊ शकतो. 39 धावा, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक षटकार जरूर आलेला आहे समाधान आहेरकर समोर. हो, इथे मागे खेचला होता टप्पा. चेंडू आकाशामध्ये, यष्टिरक्षकाला ओढ, कॅच. टाळ्या झाल्या पाहिजेत. नितीन तात्या वाडेकर, अप्रतिम झेल. आणि आता पैसे येणार आहे तर महेंद्र शेठ कोळेकर, निलेश शेठ कोळेकर उद्योजक यांच्याकडून नितीन तात्या वाडेकर यांना 5,000 रुपये, तर कैलास भाऊ निखाडे यांच्याकडून 1,000 रुपये जमा झालेले आहेत. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील, युवा उद्योजक येलवाडी यांची बरीचशी टाळी. नितीन तात्या वाडेकर, यष्ट्यांच्या पाठीमागे भक्कम नाव आहे. भल्या भल्या फलंदाजांच्या उरात धडकी बनवणारे नाव आहे. आणि काय कॅच पकडलाय. पैलवान नितीन तात्या वाडेकर यांना स्वप्नील भाऊ साळुंखे यांच्याकडूनही 500 रुपयाचं बक्षीस. कैलास भाऊ निखाडे यांच्याकडून 1,000 रुपयाचं बक्षीस, तर संघमालक महेंद्र शेठ कोळेकर आणि उद्योजक निलेश शेठ कोळेकर यांच्याकडून 5,000 रुपयाचं बक्षीस. तर या ठिकाणी 1,000 रुपयाचं बक्षीस काळूराम अण्णा मिंडे यांच्याकडून पैलवान नितीन तात्या वाडेकर यांना. काय कॅच आहे, दर्जा होता त्या कॅच मध्ये. शेवटपर्यंत नजर चेंडूवरती कायम ठेवली. शेवटी जो कंट्रोल ठेवला बॉलवरती तो अप्रतिम होता. उंच आकाशामध्ये चेंडू, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवण्याचा प्रयत्न फसलेला आहे, चुकलेला आहे आणि 2 धावा इथे प्राप्त होतील. हो, माफ करा, 3 धावा मिळणार आहेत. 39 वरून पुढे 42, 3 बाद 42. चौथ्या षटकामध्ये भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव. जबरदस्त फलंदाजी, तितकीच तगडी गोलंदाजी आहे, परंतु फलंदाजाने देखील त्यांना उत्तर दिलेले, जशास तसं उत्तर दिलेलं आहे. चौथ्या षटकामध्ये 42. अजून काही चेंडू या षटकातले शिल्लक आहेत. आकाश पितांबरी गोलंदाजी मार्कवर. आकाश पितांबरी. अनेक स्पर्धा ज्या होतात तालुका लेवलवरती, निश्चित काही नवीन खेळाडू पुढे येत आहेत.
आणि आकाश पितांबरीने मला वाटतं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. लक्षवेधक कामगिरी केलेली आहे आकाश पितांबरीनं. षटक संपलेले, 4 षटकांचा खेळ संपला. 43 वरती 3 फलंदाज बाद होत आहेत. भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगावचे. आणि याच नगरीचे सुपुत्र प्रारंभ इंडस्ट्रीचे ओनर आदरणीय सागरनाना चव्हाण या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे. सन्मान्य वैभव शेठ दवणे, सतीश भाऊ पडवळ, संकेत भाऊ मोहिते, विनयजी चव्हाण या सर्वांच्या ठिकाणी शुभाक म्हणून आपल्या सर्वांचं खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. प्रणय दादा मांडेकर, आदिभाऊ कदम, रविभाऊ मांडेकर, वैभव शेठ टोपे, संकेत शेठ मांडेकर हाही मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित होतोय. आपल्या सर्वांचं खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं आम्ही मनापासून स्वागत करतो. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आंबेटांचे सर्वच ग्रामस्थ आवर्जून उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं या श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. 5वं षटक मैदानामध्ये सुरू होणार आहे. गोलंदाज आकाश शिंदे. सुंदर कट, सुंदर शॉट, वा, टायमिंग बेमिसाल. धावा 4. सौरभ बिराजदार. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. 47 धावा, 3 बाद 47. 5वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. सौरभ बिराजदारनं पुन्हा एकदा आपल्या हातात सूत्र घेतलेले आहेत. गोट्या केदारी आणि सौरभ बिराजदार ही जोडी 4थ्या विकेटसाठी मैदानामध्ये आहे. भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगावची. तर तुषार केदारी, गोट्या हे टोपण नाव आहे. आकाश शिंदे गोलंदाज. रणप छोटा आहे आणि समोर आहे सौरभ. फुल टॉस बॉल सौरभ साठी, मात्र नो बॉल. पंचांची घोषणा येते इथे नो बॉल. कॅच तिकडे सुटलेला आहे. पुन्हा इथे धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2. 3 धावा मिळतील. फलकावर धावांची नोंद होणार आहे. नो बॉल अधिक 2. 3 धावा इथे. ही आली अवांतर धाव. माननीय रुपेश शेठ टेकाळे, शिवन्य एंटरप्राइजेस यांच्याकडून अवांतरची एक रन. 50 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. भावी सरपंच सन्माननीय कैलासभाऊ राऊत यांच्याकडून पैलवान नितीन तात्या वाडेकर यांच्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जमा झालेलं आहे. बक्षीसदात्यांचं मनापासून धन्यवाद. ज्यांचा चांगला खेळ होतोय त्यांच्यावरती बक्षिसांचा अक्षरशः पाऊस पडतोय मैदानामध्ये. एवढा पाऊस सुद्धा पडला नाही, एवढा बक्षिसांचा पाऊस पडलेला आहे. नोटांचा पाऊस पडलेला, इथे धावांचाही पडतोय. घ्या षटकार. सौरभ बिराजदारचा अत्यंत सुंदर नजाकतदार षटकार. सन्मान्य स्वप्नील भाऊ साळुंखे यांनी पैलवान नितीन तात्या वाडेकर यांच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस जाहीर केलं होतं, जमा केले. मनापासून धन्यवाद. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. गुडलेन बॉलला स्क्वेअर लेगला पाठवलं इथे सौरभ बिराजदारनं. 20 धावसंख्येवरती नाबाद, 56 वरती 3. प्रत्येक वेळेस जबाबदारी स्वीकार. हे शिकायचे तालुक्यातल्या खेळाडूंना शिकायचे. कारण आपण आयकॉन बोलवलेले 2 आयकॉन तुमच्या ड्रेसिंग रूम मध्ये ते आयकॉन असणार आहे. त्यांचा वावर कसा आहे तो तुम्ही तिकडे बघितला पाहिजे. ते इतर खेळाडूंवरती चर्चा करतात, काय चर्चा करतात, मैदानामध्ये त्यांची बॉडी लँग्वेज कशी ते बघा. प्रत्येक बॉलला ते कसे सामोरे जात आहेत ते बघा. त्यांचा बॅटचा फ्लो बघा, त्यांचा फुटवर्क बघा. या सगळ्या गोष्टी शिकायच्यात तुम्हाला. आज जे आयकॉन आपण धाराशिव वरून इथे आले, पश्चिम बंगालचे 2 आयकॉन इथे आज मैदानामध्ये आहेत. त्यामुळं या आयकॉनचा खेळ बघा, जवळून बघा. खेड तालुक्यातून सुद्धा असे खेळाडू पुढे आले पाहिजेत. ISPL सारख्या मंचावरती आपण दिसलो पाहिजेत. आज नॅशनल लेवलवरती खूप चांगल्या मोठ्या टुर्नामेंट्स होतात. खेड तालुक्यातले खेळाडू तिथे आम्हाला बघायचे आणि म्हणून आज हा अट्टहास आहे.
56 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. कनेक्शन आहे का? आहे. आणि फलंदाज बाद. मोठा धक्का. आकाश शिंदेनं यश मिळवलंय. 56 वरती 4. 56 पे सुरी. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील, युवा उत्तेजक येलवाडी यांची बरीची टाळी. निलेश शेठ कोळेकर आणि महेंद्र शेठ कोळेकर उद्योजक यांच्याकडून नितीन तात्या वाडेकर यांनी जो कॅच पकडलेला आहे त्याच्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस. पुन्हा एकदा, मगाशी 5000, आता पुन्हा 1000. आणि गोलंदाजासाठी 2000 रुपये. संघमालक निलेश महेंद्र शेठ कोळेकर आणि उद्योजक निलेश शेठ कोळेकर यांच्याकडून गोलंदाज आकाश शिंदेसाठी देखील 2000 रुपयाचं बक्षीस आहे. कारण आयकॉन बाद केलेला आहे, हे महत्वाचं आहे. सौरभ बिराजदारनं या अगोदरचा चेंडू षटकार ठोकला होता, पुढच्याच चेंडूवरती त्याला बाद केलेलं आहे. 56 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5वं षटक इथे सुरू आहे. आकाश शिंदे हा गोलंदाज असा आहे, त्याचा आज प्रफुल्ल हिंगे झालेला आहे. बाद करायचं कोणाला? जो समोर तगडा आहे ना त्याला बाद करायचं. आणि त्यानं मागच्या मॅच मध्ये सुद्धा विवेक शेलारला बाद केलेलं आहे, भावेश पवारला बाद केलेलं आहे, आता सौरभ बिराजदारला बाद केलेलं आहे. येस, इथे चांगला थ्रो, मात्र कलेक्शन खराब आहे. थ्रोही थोडा जवळ नव्हता, स्टंपच्या जवळ पाहिजे थ्रो. नितीन तात्या वाडेकर यांना बरंचसं लांब पाऊल टाकावं लागलं होतं. चेंडू खेचून आणण्याचा प्रयत्न केला त्यांनी. फलकावरती 58 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5वं षटक सुरू आहे. गोलंदाज आकाश शिंदे, आयकॉन फलंदाजांना बाद करणारा गोलंदाज आहे. वैभव सूर्यवंशी या वर्षीच्या IPL मध्ये काय सुरुवात केली होती पहिल्या सामन्यांमध्ये, 3 सामन्यांमध्ये, आणि त्याच्यानंतर चौथ्या सामन्यामध्ये विदर्भाचा एक आला प्रफुल्ल हिंगे आणि त्याने पहिल्याच बॉलवरती त्याची विकेट काढली. लक्ष वेधून घेतलं, 4 विकेट काढल्या पदार्पणातच. 4 विकेट काढणं ही कामगिरी विदर्भाचा, महाराष्ट्राचा प्रफुल्ल हिंगे यांनी केली. फलकावरती 1 धावेची भर पडेल. 59 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5वं षटक इथे सुरू आहे. आणि गोलंदाज आकाश शिंदे, थोडस खर्चिक ठरलं हे षटक. 16 धावा या षटकामधून प्राप्त झालेल्या आहेत, पण विकेट सौरभ बिराजदारची काढलेली आहे. 1 चौकार 1 षटकार. सौरभ बिराजदारनं आकाश शिंदेला खेचला होता, नंतर त्यालाच बाद करण्यात यश मिळाले. ओ हो, इथे बॅकफुट पंच, पॉवरफुल पंच. डावा 6. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. मागच्या षटकामधून तब्बल 22 धावा आणि 4 बाद 65. 5 षटकाच्या समाप्तीनंतर भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव. या ओव्हरचे प्रायोजक आहेत माननीय महेंद्र शेठ सावंत, माननीय बाळू शेठ वाडेकर, माननीय ललित मुसळे सर, जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स. क्रिकेट काय मॅच आपण बघतोय. सुरुवातीची षटकं थोडीशी कठीण होती, जिथे सरोज प्रामाणिकनं पहिल्या 3 षटकामध्ये मोठा हैदोस घातला होता. पण सरोज प्रामाणिक, त्याच्यानंतर आकाश पितांबर या दोघांनीही आग ओकणारी गोलंदाजी इथे केली होती. आणि दोघं हटल्यानंतर विकेट जरूर आल्यात, पण धावा थांबलेल्या नाही. ते धावांचा वेग प्रचंड वाढलेला आहे. मागच्या षटकामधून 22 धावा आलेल्या आहेत. 65 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. आणि आता शेवटचं षटक शिल्लक आहे. संघनायक सोमनाथ कारले बरोबरच तुषार केदारी फलंदाज मैदानामध्ये. सोमनाथ कारले स्ट्राईक एंड वरती, गोलंदाज आहे सचिन रौंधळ. उंच फटका आहे, गोलंदाजालाच प्रयत्न करायचे आहेत, मात्र नो मॅन्स लँड. कोणी क्षेत्ररक्षक नव्हता तिथे. 2 धावा सोमनाथ कारले पूर्ण करणार आहे. उंची छोटी आहे सोमनाथची, मात्र खेळ खूप मोठा आहे.
अनेक सामन्यांमध्ये आपण सातत्यानं सोमनाथला बघितलंय, जबाबदारी स्वीकारणारा खेळाडू म्हणून सोमनाथ कारलेची ओळख आहे. 67 धावा, 4 गडी बाद, 6वे षटक सुरू आहे. वाह, सोमनाथ कारले उंच हवेमध्ये लोअर फुल टॉसला पाठवले सीमारेषेच्या सफरीवर. धावा 6. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. शेलू नगरीचे तंटामुक्तीचे अध्यक्ष विजूभाऊ पडवळ ना, राजूभाऊ पडवळ शेलूगावचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष यांनी सुद्धा मगाशी जो कॅच घेतला होता पैलवान नितीन तात्या वाडेकर यांनी त्यांच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस जमा केले. कव्हर्स मध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक खाली चेंडूच्या, ओ इथे सुटतोय कॅच, जीवदान सोमनाथ कारलेला आणि धाव फलकामध्ये वाढ होईल आता 74. 4 बाद 74. शेवटचं षटक मैदानामध्ये. कमालीची गोलंदाजी सचिन रौंदळ, एक षटकार आला होता, पुढे फलंदाजाला पुन्हा जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केलेला. तुषार केदारी स्ट्राईक एंड वरती. 74 धावा, 4 गड्याच्या मोबदल्यात. वाह, कडक बॅट मधून आवाज आला, अत्यंत गोड. तुषारच्या फटक्याला नाही तोड, तुषार बिनजोड. धावा 6. असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. 80 धावा, 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6व्या षटकामध्ये. काय फलंदाजी मैदानामध्ये आहे, डोळे तृप्त करणारी फलंदाजी मैदानामध्ये. कुणी मग तो तुषार केदारी असेल, सोमनाथ कारले असेल किंवा बाद झालेला सौरभ बिराजदार असेल, मजबूत धाव फलक दिसतोय. 80 धावा फलकावरती 6व्या षटकामध्ये. गोलंदाज सचिन रौंदळ 15 धावा आतापर्यंत या षटकामधून प्राप्त झालेल्या होत्या. मागच्या मॅच मध्ये 82 धावांचं रक्षण केलेलं आहे. इथे नो बॉल, एक अतिरिक्त धाव 81. भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव संघाने मागच्या मॅच मध्ये 82 धावा अडवलेल्या आहेत. खूप जवळून त्यांनी तो सामना जिंकला होता. तर आता या मॅच मध्ये पुन्हा एकदा त्यांनी मोठं टोटल सेट केलेलं आहे. 81 फलकावर अजून 2 चेंडू यायचेत. फलंदाज तुषार केदारी. तुषारनं पहिल्या तुषार तर उडवलेला आहे, सीमारेषेच्या बाहेर चेंडू पाठवलाय. धावांचे तुषार तो कसा उडवतोय पुढच्या 2 चेंडू मध्ये बघूया. फलकावरती 81. खालची कड आहे, धाव घेण्याची शक्यता नाहीये. मोठा फटका पाहिजे होता, मात्र चेंडू यॉर्कर होता. धावा नाही. 81. 4 गडी बाद. शेवटचा चेंडू गोलंदाज सचिन रौंदळ कडून असेल. 6 षटकांमध्ये संमिश्र खेळ बघायला मिळाला. सरोज प्रामाणिकची प्रभावी 2 षटकं. आज पुन्हा आकाश पितांबरीनं प्रभावी केलं, मात्र पुढच्या 2 षटकांमध्ये सरकार राज आहे. फुल टॉस चेंडू आणि मिड विकेटला तिथे क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. 1 धाव एव्हाना. थ्रो थोडासा फ्लाइट आहे, फ्लॅट पाहिजे होता. 1 धाव अजून मिळते की काय, नक्की नाही. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. 83 धावा स्कोअर कार्ड वरती. 5 गडी बाद. भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव विजयासाठी 84 धावांचं लक्ष असेल. तर रेफरल येतोय आता ओव्हर द वेस्ट. कमरेच्या उंचीच्या वर चेंडू आहे का हे तपासून बघितलं जाईल. त्याच्यानंतर ठरेल की अजून एक चेंडू टाकायचा आहे की डाव इथेच संपवायचा आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ तिथेच थांबेल. जास्त जवळ पण येऊ नका, पंचांचा निर्णय लगेच आपल्यापर्यंत पोहोचेल. भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव विरुद्ध स्वर्गीय पैलवान अक्षयभाऊ कोळेकर स्पोर्ट्स फाउंडेशन करंज विहिरे बांबोली. तर फेअर डिलिव्हरी आणि इथेच डाव संपलेला आहे. 6 षटकांमध्ये 83 धावा फलकावरती लागलेल्या आहेत भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव. तर पैलवान अक्षयभाऊ कोळेकर स्पोर्ट्स फाउंडेशन करंज विहिरे बांबोली संघाला 84 धावांची आवश्यकता. थेट सेमीफायनल मध्ये पोहोचायचं असेल तर इथे जिंकणारा संघ हा सुपर 4 मध्ये येणार आहे.
आणि सुपर 4 मध्ये दाखल होणारा तो पहिला संघ ठरणार आहे. कोण ठरेल पहिला, कोण ठरेल या सामन्याचा बादशाह, कोण ठरेल या सामन्याचा किंग. थोड्याच वेळानंतर ही मॅच देखील आपल्या समोर येईलच. 6 षटक 36 चेंडू 84 धावा. लक्ष 2 जिने चढून जावेत, 2 मजले चढून जावेत एवढा सोपा नाहीये. पण या सामन्यामध्ये कस लागणार आहे, प्रतिष्ठापणाला लागणार आहे, कौशल्यपणाला लागणार आहे. त्यामुळे लक्ष आपलं असेल की मैदानामध्ये काय घडणार आहे, काय बिघडणार आहे. प्रचंड खळबळींचा मागोवा घेतील समालोचन कक्षातून. पुन्हा एकदा ज्यांना आम्ही समालोचकांचे लिटिल मास्टर म्हणतो, स्वागत करतो प्रशांत आदवडे सरांचं. तुफानी खेळ आमचा पाहुणी, काळीच तुमचे हादरणार. तुफानी खेळ आमचा पाहुणी, काळीच तुमचे हादरणार. मैदानात फक्त भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगावची होतेच धुरा उडवणार. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय श्री अंकुश शेठ गायकवाड, युवा उद्योजक शिंदेगाव माननीय श्री सुनील किसन बोराडे, अंकुश घोसगे, आरव लँड डेव्हलपर्स अँड वॉटर सप्लायरचे मालक माननीय श्री सोमनाथ शेठ कारले, SK स्पोर्ट्स, भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव. बनता चरित्र और चरित्र से बनता राष्ट्र. दोस्तों आपका स्वागत है खेड तालुका प्रीमियर लीग और 2026 सीजन 2. इससे पहले आप सुन रहे थे महाराष्ट्र के मशहूर कमेंटेटर नरेश जी डोंबे साहब, और हमारे साथ जुड़े हुए हैं आयोजनकर्ता और उसके साथ अगर देखें तो बहुत ही मशहूर और बिजी कमेंटेटर उत्तम सावंत. तो बल्लेबाजों को जल्दी मैदान के अंदर आना है. जगत सरकार सरोज प्रामाणिक के ऊपर सबकी निगाहें रहेगी. टारगेट बहुत बड़ा, मजा आएगा. टेनिस.cricket.in पर हमारे साथ जुड़े रहे. आणि बक्षिसांचे खैरात, विशेष करून तात्यांवरती बक्षिसांचे जे खैरात झाली ना ते निश्चितच कौतुकास पात्र आहे. भावेशचा झेल पकडला आणि तात्या व्हायरल झाले. भावेशचा झेल पकडला आणि तात्या व्हायरल झालेले आहेत नितीन वाडेकर. आणि तितकंच म्हणजे दुसऱ्या बाजूला ज्यांनी गोलंदाजी केली तो पण व्हायरल झालाय. फक्त मॅच जास्त वेळ थांबू नका, क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. 11:22 झालेली आहेत. 12 वाजता हा मॅच संपणं गरजेचं आहे. 30 मिनिटाची वेळ तुम्हाला दिलेली आहे. वेळेचं बंधन असेल तोपर्यंत या स्पर्धेचं टायटल सॉन्ग आपण ऐकूया अत्यंत सुंदर पद्धतीनं माऊली साऊंड सिस्टमच्या माध्यमातून. बॅटर चला मैदानावरती 1 मिनिट तुम्हाला दिले गेले. 1 मिनिटाच्या आतमध्ये यायचंय. टायटल सॉन्ग कॅप्टन आणि चाकण संघाचा कर्णधार आपण टॉससाठी यायचंय. चाकण टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा आपको टॉस की तरफ आना है. जग जरी सोडले तरी मनातून जाणार नाही हा ठाव. जग जरी सोडले तरी मनातून जाणार नाही हा ठाव. शेवटचा श्वास असेपर्यंत आमच्या होटांवरती राहील स्वर्गीय अक्षयभाऊ कोळेकर हे नाव. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय पहिलवान नितीन तात्या वाडेकर, अध्यक्ष ओमसाई ग्रुप माननीय श्री महेंद्र शेठ कोळेकर, प्रथम लोकनियुक्त सरपंच धामणे, स्वर्गीय पहिलवान अक्षयभाऊ कोळेकर स्पोर्ट फाउंडेशन, करंज विहिरे भांबोली. प्रत्येक षटकाला करंजुरे भांबोली संघाच्या 1,000 रुपयांचं बक्षीस आहे. दामनेनगरीचे सरपंच आदरणीय महेंद्र शेठ कोळेकर आणि उद्योजक निलेश शेठ कोळेकर यांच्या वतीनं बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी प्रत्येक षटकाराला 1,000 रुपयांचं बक्षीस आहे. कॅप्टन आले, टॉस आपण करतोय. सागर दरेकर आलेत. कॅप्टन अजय राजपूत या. लगेच आपण टॉस करतोय आणि लगेचच ही मॅच संपल्यानंतर पुढील मॅच आपण सुरू करणार आहे. त्यामुळे दोन्ही कॅप्टन या. टॉस आपण करतोय आणि लगेचच पुढील मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. स्वप्नील भाऊ साळुंके आजचे बर्थडे बॉय यांना विनंती करेल आपण टॉस साठी या. आपल्या शुभास्ते आपण पुढील मॅचचा टॉस करतोय. नाणेफेकीचा कौल आपण या ठिकाणी करतोय. स्वप्नील भाऊंच्या शुभास्ते टॉस या ठिकाणी केला जातोय. दोन्ही कॅप्टन आले आहेत. नाणेफेक या ठिकाणी संपन्न करतोय. टॉस आपण करतोय.
इनिंग ब्रेकमध्ये पहिल्या मॅचचा पराभूत विरुद्ध दुसऱ्या मॅचचा पराभूत दोन संघ त्यानंतर टू ऑर डायची लढत खेळताना पाहायला मिळणार आहेत. दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत, मांडर उपस्थित होत आहेत. स्वप्नील भाऊ साळुंके आजचे बड्डे बॉय यांच्या शुभास्ते आपण टॉस एडिकाने करतोय. टॉस एडिकाने केला तो कोण कॉल करते? सागर भाऊ. ओके, हेड कॉल. बॅटिंगचा निर्णय घेतला पाईट संघानं. चाकण संघाला आमंत्रित केले क्षेत्ररक्षण करण्यासाठी. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू. उत्तम सावंत यांचा आवाज तुम्ही ऐकत होता. यापूर्वी नरेश डोंबे यांचा आवाज तुम्ही ऐकत होता. तर अंकुश शेट गायकवाड आणि सुनील किसन बोराडे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी आता 500 रुपयाचे पारितोषिक आहे. महेंद्र शेट कोळेकर यांच्याकडून षटकारासाठी 500 रुपयाचे पारितोषिक. क्या बात है, क्या शॉट है. चौका या छक्का, बल्लेबाज का इरादा है पक्का और ये लगा शानदार छक्का. जगत सरकार आधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. निरंतरता का दूसरा नाम जगत सरकार. 6 पर बल्लेबाजी कर रहे, इरादे स्पष्ट. अब मजा आएगा. सौरभ बिराजदार गेंदबाजी कर रहे, लो पुल टॉस गेंद थी, बॉटम एंड का सही इस्तेमाल. रिवर्स स्वीप, जोरदार अपील. अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है इस बार, कोई नुकसान नहीं है. देखिए एज के लिए तो बिल्कुल रिव्यू आपके पास नहीं है. अनफील्ड अंपायर का जो कहना है वो आपको मानना पड़ेगा. डोंट आर्ग्यू विद अंपायर. अपील करना आपका काम है. देखिए बिराजदार क्या करे, अपनी जगह पर आ रहा है, ये अच्छी बात है. ये प्रोफेशनल खिलाड़ी है जो अपने काम अपना किया. चले, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. विकेट कीपर ने गेंद को गैदर किया था. जगत सरकार का विकेट चाहिए. विकेट आपको चाहिए. आप अपील भी कर सकते हैं. 2 लोग अपील कर सकते हैं, कोर्ट में वकील और मैदान के अंदर ये सारे खिलाड़ी. लेकिन तो दूसरी तरफ अब देखें तो अंपायर जिनके पास काबिलियत है. भावेश नाइक को मैंने देखा है खास करके अंपायर के तौर पर काम करे, तो आईपीएल में बतौर टीवी अंपायर इन्होंने काम किया है. स्कोर 6 बगैर किसी नुकसान के. मजा आएगा. गेंद और बल्ले के बीच अगर जंग देखना चाह रहे ना तो ये मुकाबला जरूर देखिए. और टोटल की बात करें तो पहले इनिंग में रन अच्छे बने. गेंदबाजी करने के लिए सौरभ बिराजदार. चर्चा हुई हल्की से, उसके बाद में मैच शुरू हो रहा है. मैंडेटरी पावर प्ले का ओवर. फ्रंटलाइन गेंदबाज सौरभ बिराजदार गेंदबाजी कर रहे हैं. जगत सरकार ऑन स्ट्राइक. बिराजदार टू सरकार. इस बार विकेट है, मेहनत का फल मिलेगा. थोड़ा सब्र रखिए. जगत सरकार का विकेट. सौरभ बिराजदार ने जगत सरकार का किया शिकार, किया पलटवार. अब एक बार फिर सेलिब्रेशन करने का मौका. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील युवा उत्तेजक येलवाडी यांची बरीची टाळी. वाह चैतन्य. इससे पहले भी आपने अपील किया था, तब जाकर जगत सरकार थोड़ा सा बच गए थे. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं था. टेनिस क्रिकेट डॉट इन पर देखिए, ये दूसरा एंगल है. बहुत अच्छा बाउंसर था, सटीक बाउंसर था जो बिल्कुल सर की तरफ आया और गेंद के ऊपर निगाह नहीं थी जगत सरकार की. बल्ले का बाहरी किनारा. चैतन्य अपना बहुत अच्छा कैच लपकते हुए, और ये विकेट है. ये प्राइसलेस विकेट है. अगर ये मैच जीतना है तो आपको विकेट लेना बहुत जरूरी है. प्लेटफॉर्म पर टिकट और क्रिकेट में विकेट लेना बहुत जरूरी. सफर आपका आसान बन जाता है. और आपने जगत सरकार को बैक टू द पेवेलियन भेज दिया. टेनिस क्रिकेट डॉट इन पर मंदार जो हमारे अपडेटर ये बाउंसर दिखाएंगे. ये बाउंसर देखिए किस तरह से गेंदबाजी हुई है. ये बाउंसर देखिए, स्टंप के करीब से गेंदबाजी, टप्पा खाते हुए चार्ज मिला. सटीक बाउंसर था और कान से छिट्टी बजाती हुई गेंद पीछे जा रही थी. बहुत बढ़िया गेंदबाजी. बिराज जरवा. संतेज गाजरे अगर सचिन बर्गे यहाँ अर्धशतक जड़ते तो 500 का इनाम है. और जगत सरकार को किसी भी गेंदबाज ने आउट नहीं किया था. उत्तम, बहुत बड़ी उपलब्धि है. बिराजदार ने शिकार किया जगत सरकार का पहली बार टूर्नामेंट में, तो इनके लिए बहुत बड़ा शिकार है ये. जस्ट अनदर ब्यूटीफुल डिलीवरी. बढ़िया गेंद टप्पा खाती है, बाहर की तरफ निकली है. शानदार गेंदबाजी करते हुए अंकुश शेठ गायकवाड़, सुनील किशन बोराडे इस शानदार विकेट के लिए
500 का इनाम, 1000 का विकेट चाहिए, हर विकेट के लिए 500 का इनाम है। स्कोर 6-1, मजा आएगा। आपके पास 31 गेंदे, 78 रनों की जरूरत। टैप किया, लेकिन गैप निकालना बहुत जरूरी है। गूगल में मैप और क्रिकेट में टैप करने के बाद गैप निकालना बहुत है, तब जाकर बात बनती है। टैप तो किया, टाइमिंग अच्छा नहीं था। ओवर की समाप्ति, सबसे ओवर है, सफल ओवर है बिराजदार। वाह सौरभ वाह। पहले ओवर की कहानी, स्कोर 7 रन 1 विकेट के नुकसान पर। देखिए, पहले इनिंग में मैंने ज़्यादा टीम मीटिंग नहीं देखे, बहुत बढ़िया काम किया था। दूसरे इनिंग में ज़्यादा टीम मीटिंग नहीं होनी चाहिए, इस उम्मीद के साथ आप खेले, फेयर क्रिकेट करेंगे तो बेहतर हो जाएगा। जो काम दुनिया को नामुमकिन लगे, वही मौका होता है कर्तव्य दिखाने का। जगत सरकार का विकेट किसी ने नहीं लिया था, पहली बार सौरभ बिराजदार ने शिकार किया इस टूर्नामेंट में। तो ये प्राइसलेस विकेट था, बड़ी मछली जाल में फंसी है। 1000 का इनाम मिलेगा। अंकुश गायकवाड़, सुनील किशन बोराडे, अब मजा आएगा। दूसरी तरफ अगर देखें तो महेंद्र शेठ कोड़ेकर, हर सिक्सर के लिए 500 का इनाम है। स्कोर 7, एक विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर, आकाश जिनके ऊपर दारोमदार है, आकाश गेंदबाजी करने के लिए आए हैं। पिछले मैच में गेम चेंजर खिलाड़ी, बहुत ही बढ़िया प्रदर्शन था, लाजवाब प्रदर्शन इन्होंने किया था। स्ट्राइकर पर बल्लेबाज राहुल कदम, नॉन स्ट्राइकर पर सचिन बर्गे। अर्धशतक के लिए इनाम जरूर है। गली पॉइंट, ओ बाउंसर के साथ शुरुआत, पटकी बी गेम। व्ही करमरकर नेहमी म्हणायचे, आपटबार तुमचा चांगला फुटला पाहिजे। हा आपटबार जो यापूर्वीचा एक आपटबार होता तो सौरभ बिराजदारचा होता, इतका चांगला होता ना चेंडू, अगदी राईज करत होता, डोक्याकडे येत होता। त्यामुळे आपण बघितलं, हाही बघा चेंडू खूप चांगला आहे, ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता। आणि असे चेंडू आहेत ना, एनएल डोनाल्डचे मला खूप आवडायचे, काय बाउन्सर टाकायचे एनएल डोनाल्ड। आपल्या खांद्यांचा परफेक्ट वापर, चेंडू अगदी डोक्यापर्यंत यायचा, उसळी घेत बाउन्सर टाकला गेला। इस बार ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक के पीछे खिलाड़ी गेंद के नीचे भी आ रहे, लेकिन खिलाड़ी बन के दर्शक बन के दीवाने, तालियां बजाने का मौका। और महेंद्र शेठ कोड़ेकर इनकी तरफ से 500 का इनाम, पैसा वसूल सिक्सर। फटका असा धुवाधार, हा गेला षटकार। माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार। ये शॉट देखिए, एक्शन रिप्ले टेनिस क्रिकेट.in पर। बेहतरीन स्ट्रोक था, स्टंप के करीब से गेंदबाजी, स्लॉट में गेंद थी, ओवर पिच गेंद थी, बॉटम बैट का सही इस्तेमाल, गेंद तारा बंडल में। व्हाट अ शॉट, ब्रिलियंट शॉट। राहुल कदम ने अपना दमखम दिखाया, 7 पर पहुंच चुका है। स्कोर 13 रन 1 विकेट के नुकसान पर। 28 गेंदों में 71 रनों की जरूरत है। मैच ऑन है, मजा आएगा। 11:32 का समय, वक्त के ऊपर भी सबकी निगाह होनी चाहिए। अरे गली मोहल्ले का खिलाड़ी, अरे गली मोहल्ले का खिलाड़ी अब टीवी पर आने लगा है, और ये टेनिस क्रिकेट का खेल पूरी दुनिया में छाने लगा है। राहुल कदम ने अपना दमखम दिखाया। ये सारे दर्शक, क्रिकेट के दीवाने, क्रिकेट के परवाने आपके स्क्रीन पर हैं, आप देख सकते हैं। यहाँ टेनिस क्रिकेट.in 21 लाख से ज़्यादा सब्सक्राइबर हैं, बहुत बड़ा परिवार है। इंडिया कप आपने देखा, कमाल का टूर्नामेंट। उसके बाद में अभी फिलहाल प्रेसिडेंट कप, वो भी एक राष्ट्रीय टूर्नामेंट। और अभी एक भाईंदर में टूर्नामेंट चल रहा है, 21 लाख नकद राशि है। उसका भाई लाइव टेलीकास्ट टेनिस क्रिकेट.in कर रही है। प्रताप सरनाइक प्रीमियर लीग 2026। ऑफ टाइम के बाहर गेंद थी, क्या शॉट मारा है बल्लेबाज राहुल कदम ने दिखाया दमखम। गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन चौका। मैक इन द बिजनेस टुक चौके के भिडूरले साऱ्या गगनात ललकार। माननीय श्री दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सनसनीत चौका। इस वक्त आप देख रहे हैं, खास करके किरण शेटकट, खेल टकाटक हो रहा है तो मजा आ रहा है, इनको भी मजा आ रहा है। राहुल शेठ पानमन, संदीप रोंदोळ सर, कैलाश बाबू निखाड़े, नितिन तात्या वाडेकर, चेहरे पर मुस्कुराहट है क्योंकि टूर्नामेंट सफल हो रहा है। दूसरा संस्करण, 11:34 का समय। और किरण शेट, एक चर्चा झाली, म्हणजे या बॉलनंतर मी निश्चितच सांगेन। 17ला 1 स्थिती आहे। राहुल कदम खेल रहे 11 पर। ओ बढ़िया गेंद टप्पा खाते बाहर की तरफ निकली है। वेगवेगळ्या भागातनं काही फोन येतात, म्हणजे त्याची चर्चा अशी आहे एक मागोबा, की स्पर्धेचं बक्षीस आपण बघितलं
ती तुलना केली आणि आयकॉन बघितले तर भारतातले दिग्गज आयकॉन सध्या खेळमध्ये खेळत आहेत. त्यामुळे जे संघ मालक आहेत त्यांचंही खऱ्या अर्थानं कौतुक आणि त्यांचे आभार. आज एवढे मोठे आयकॉन आणण्याकरता तुम्ही निश्चितच जे योगदान दिले ते देखील महत्त्वाचं आहे. त्यामुळे खेड तालुका प्रीमियर लीग गाजते, खेड तालुका प्रीमियर लीग गाजते वाजते. जगत सरकार सारखा खेळाडू या ठिकाणी आला. आपण विजय पावलेला या ठिकाणी पाहिलं, दिनू कावळे सारखा खेळाडू दिग्गज. आता विजय पावलेचा जर विचार केला तर मागच्या पर्वामध्ये सर्वात महागडा खेळाडू, लेदर बॉल टेनिस बॉल मधला बादशाह, अष्टपैलू खेळाडू, भारतातील दिग्गज जे अष्टपैलू खेळाडू आहेत त्यामध्ये त्याचं मोठं नाव आहे. दिनू कांबळेने देखील धुवाधार बॅटिंग केली. त्याचबरोबर आणखीन एक खेळाडू त्याच्या चर्चा 17ला एक स्थिती आहे. ऑन साईडला फटकाचा चांगला खेळ आहे. राहुल 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 विजयाची चाहूल, कदम आहे नाव, दमखम दाखवलं, चेंडू षटकार, 6 धावांसारखी फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. आणि किरण सर आणखीन एक गोष्ट, महेश नानगुडेने ठोकलेलं शतक त्याची चर्चा होणार आणि तोही व्हिडिओ व्हायरल झालाय. तात्याने घेतलेला भावेश पवारचा झेल तोही व्हायरल झालेला आहे. तात्या देखील आज बरेच चर्चेत आहेत. ज्या पद्धतीने आपण बघितलं, महेश नानगुडे 26 चेंडूमध्ये शतक ठोकलंय पठ्ठ्याने. महेश नानगुडे या मोसमामधला तंत्रशुद्ध फलंदाज आहे. कैलास भाऊंचा व्हिडिओ व्हायरल झालाय. आणि तो पैसे होते अर्थात त्याची चर्चा झाली, पैशांची उधळण झाली, भरपूर बक्षीस आले. म्हणजे मैदानात जाऊन कैलास भाऊ तो बॅट्समन पण व्हायरल झाला, मागचा खेळाडू पण व्हायरल झाला, पैसे जमवणारा पण व्हायरल झाला आणि कैलास भाऊ तुम्ही पण व्हायरल झाला. अत्यंत मजा. धावफलकावरती एकूण धावसंख्या 23 धावा आहेत धावफलकावरती. अतिशय महत्त्वाचा खेळ आहे, शानदार खेळ मैदानावरती. रनसंख्या 23 रन. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 जगत सरकार आणि सरोज प्रामाणिक पहिल्या दिवशी जवळजवळ 50,000ची उधळण झाली त्यांच्यावर. विजय पावले किमान 10 ते 12,000. त्यानंतर दिनू कांबळे त्याच्यावरती 10-12,000. फक्त मला महेश नानगुडेवरती किती उधळण झाली ती माहिती नाही आहे. 20,000 रुपयाची उधळण त्याच्यावरती देखील झालेली आहे. कैलास भाऊ धावत गेले, सरोज प्रामाणिक त्या ठिकाणी होता, स्माईल त्याने केलं आणि त्यानंतर कैलास भाऊंचा हा व्हिडिओ सर्व जगाने पाहिलेला आहे. भन्नाट पैकाचा चेंडू ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क तितका चांगला नाहीये. चेंडू गेला गलीमध्ये, तिथे क्षेत्ररक्षक आहे. रनसंख्या फिलहाल 23 रन, 1 विकेट के नुकसान पर 23-1. किरण सर, अजून काही नवीन तुम्ही काय घेऊन येणार आहात काय येणाऱ्या 2 दिवसात, उद्याचा आणि परवाचा दिवस? येस, आणखीन काही सरप्राईज असणार आहे त्यामुळे मजा येईल. 23-1. तीसरा ओवर बहुत महत्वपूर्ण है. राहुल कदम 17 पर के तरह सचिन बर्गे अपना खाता नहीं खोल पाए. ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, गैप में कहते हुए गेंद को वो बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात. वाइड स्टॉकर पर गेंद को फीड किया जाएगा. तब तक दोनों बल्लेबाजों ने इत्मीनान के साथ 2 रन मुकम्मल किए. 2 रनों के साथ स्कोर में बढ़ोतरी. रन संख्या 25-1. तीसरा ओवर प्रगति पर है. बहुत सारे दर्शक ये टूर्नामेंट देख रहे. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 सीझन 2 बहुत ही बढ़िया खेळ. आणि इथले प्रेक्षक सुज्ञ आहेत. ज्यावेळेला आपण मैदानावरती चांगलं क्रिकेट होते, दर्जेदार क्रिकेट होते, तेव्हा टाळ्यांचा गजर करत तिथल्या खेळाडूंना प्रेरणा देत असतात. 25-1. क्लीन बॉल. सचिन बर्गे बैक टू द पैवेलियन. बड़ी सफलता विघ्नेश को मिली है. ये विघ्नेश नहीं, ये विघ्नहर्ता है. और बल्लेबाज सचिन बर्गे अपना खाता नहीं खोल पाए. इससे पहले वो 2 रन आए थे. तो बल्लेबाज सचिन बर्गे बैक टू द पैवेलियन, आउट. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील, युवा उद्योजक येलवाडी यांची बळीची टाळी. स्ट्राइक रोटेट करना भी बहुत ज़रूरी है. पिछले मैच में प्रारंभिक बल्लेबाजों ने बेहतरीन स्टार्ट करके दिया था. सचिन का योगदान बहुत अच्छा था, लेकिन पावर प्ले जो मैंडेटरी पावर प्ले था उसमें सचिन बर्गे नॉन स्ट्राइकर इनकी तरफ रहे. तो हमारे जो स्कोरर है बहुत बढ़िया काम कर रहे हैं. मिस्टर
अक्षय, मैंडेटरी पावर प्ले में स्ट्राइक रोटेट नहीं हुआ, स्ट्राइक रोटेट करना भी बहुत ज़रूरी है। लाइफ लाइन को आपको नहीं भूलना है। सिंगल डबल जो है ना क्रिकेट की लाइफ लाइन है, जैसे कि मुंबई में आप घूमते तो लाइफ लाइन ट्रेन है। अगर आप अलग अलग जगह पर महाराष्ट्र में जाते तो लाल परी हमारे लिए लाइफ लाइन है। तो लाइफ लाइन को आपको नहीं भूलना। आप लाइफ लाइन को भूल गए, इसीलिए थोड़ी सी परेशानी। तीसरा ओव्हर प्रगति पर 21 गेंदों में 59 रनों की जरूरत, 21 चेंडू 59 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता। ब्रिलियंट बॉलिंग बाय विघ्नेश जाधव। पहली गेंद पर बिंदी, दूसरी गेंद पर डबल है, तीसरी गेंद पर विकेट मिला। बल्लेबाज सरोज प्रामाणिक बल्लेबाजी करने के लिए आए, राहुल कदम का साथ देने के लिए, और आपको विकेट मिला है ना तो आपका कॉन्फिडेंस भी बढ़ने वाला है। ऑफसाइड पर 5 खिलाड़ी हैं। शॉर्ट पिच गेंद दे घुमा के खेल दिया, गेंद बाउंड्री लाइन की तरफ चली गई, चली गई, चली गई, चली गई। कैसी भी हवा चले और सरोज क्या है सबको पता चले, मौका है दस्तूर भी। फटका असा धुवाधार, हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार। के खिलाड़ी है सरोज परमानिक, ये शॉट देके टप्पा खाते उछाल मिला, बैकफुट तैयार थे, डीप इन द क्रीज जाके गेंद को दे घुमा के खेल दिया, लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के बाहर, गेंद तारामंडल में हवाई यात्रा पर। ब्यूटीफुल टाइमिंग, बेहतरीन बल्लेबाजी सरोज द्वारा। इस प्लेइंग 6 चौथे ओवर का खेल भी बहुत इंपॉर्टेंट रहेगा। तीसरा ओवर प्रगति पर है, 4 गेंदों का खेल हुआ है, 20 गेंदों में जीतने के लिए 53 रनों की जरूरत है। राहुल कदम 17 पर खेल रहे, इरादे स्पष्ट हैं, ऑलराउंडर खिलाड़ी है, 20 गेंदे 53 रनों की जरूरत। जो शॉट खेला था उसके बाद में गेंद वापस नहीं आई है। मेरे हिसाब से गेंद चाकन में चली गई है, वापस नहीं आने वाली है। ये शॉट कमाल का था। मंदार दिखाई ये शॉट एक बार फिर। मंदार हमारी अपडेटर बहुत बढ़िया काम करे टेनिस क्रिकेट.in पर। ये शॉट देखे, हा शॉट खेळला, आकुटपाचा चेंडू हुक केला गेला होता, त्यानंतर चेंडू गेला अगदी चाकणला, त्यानंतर सरोजने सांगितलं जा शोधून आण, जा शोधून आण चेंडू, और आबेडन चौक पे गेंद चली गई, वापस नहीं आई। फुल टॉस, तालियां बज रही है। फुल टॉस पर बल्लेबाज सरोज बने बहुत ही जबरदस्त बॉस। मंजिल क्या, रास्ता क्या, अगर हौसला है तो फासला क्या। फटका असा धुवाधार, हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार। ये भी कहाँ गेंद चली गई, इस चाकन में चली गई या आबेडन चौक में चली गई, ये तो तलेगांव चौक में चली गई, वो ये भी वापस नहीं आने वाली है। ये आ गई, मैच बॉल वापस आ गया, मैच बॉल वापस आ गया है। ये सिक्सर भी बहुत कमाल का था, लेकिन जिन्होंने गेंद को वापस लाया वो भी हमारा बंदा, इन्होंने भी बहुत बढ़िया काम किया। स्कोर 37 पर 2, 19 गेंद में 47 रनों की जरूरत है। कहानी इंटरेस्टिंग है, मजा आएगा, दर्शकों के लिए मजा आएगा। संघर्ष के बिना सफलता तो आपको नहीं मिलेगी। 37 पर 2, रिक्वायर्ड रेट 14.84 का। गेंदबाजी विघ्नेश जाधव कर रहे। इस ओवर की बात कर तो 14 रन, 5 गेंदों का खेल हुआ है। रुक गए, ये दबाव है भाई, लंबी सांस लीजिए। लगातार तीसरा चक्का आप जड़ते तो कैलाश बाबू बनेकाड़े इनकी तरफ से 2000 का इनाम है। 19 गेंदे 47 रनों की जरूरत है। जगत सरकार का विकेट आपने खो दिया है। नहीं 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 नहीं, इस बाहर गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं है, डीप इन द क्रीज जाके आंसर पर खेल दिया। अच्छी बात मैं आपको बताना चाहूंगा, जगत सरकार का विकेट खोने के बाद सरोज आए हैं बल्लेबाजी करने के लिए, वो रखेंगे अपने पास स्ट्राइक। 18 गेंदों में जीतने के लिए 40 रनों की जरूरत है। कई मैच आएगा, हमारे साथ जुड़ रहे, मजा आएगा। टेनिस क्रिकेट.in पर और एक रोचक मुकाबला देखने का मौका मिलेगा।
18 चेंडू आणि जिंकण्याकरता 46 धावांची आवश्यकता. उत्कंठावर्धक सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल, यात काही शंका नाही आहे. आयोजक पण खुश असतील ज्या पद्धतीनं मैदानावरती दोन पाहायला मिळते. किरण शेटकर, राहुल शेट पानबंद, संदीप रंतोळसर, कैलास भाऊ निखाडे ज्यांनी आत्ताच बक्षीस या ठिकाणी जाहीर केलं होतं. नितीन तात्या वाडेकर ज्यांच्यावरती बक्षिसांची खैरात झाले. दत्ताभाऊ शिळवणे, सुभाष भाऊ बिरदवडे, विश्वासपान निकत, सचिन बर्गे, बंटीबा मांडेकर, निखिल घाटे, योगेश चव्हाण, दिनेश काडे, सुरेश देवकर, उत्तम सावंत सर आणि त्याचबरोबर समस्त ग्रामस्थ आंबेठाण, सचिन मस्कर, सागरजी बांगरे यांचं शुभागमन होत आहे. सर आपल्या मनापासून हार्दिक स्वागत आहे. खेड तालुका प्रीमियर लीगचे आयोजक आणि समस्त क्रीडा शौकीनांच्या वतीनं आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. नाव रिमेनिंग 18 डिलिव्हरीज. I need 46 run to win this match. Required run rate 15.33. मजा आएगा. और सूर्यकांत अरगड़े, निखिल खैरे, सत्यवान पावले, ऋषि करंडे, सर आपका भी हम दिल के गहरे से स्वागत करें. वेलकम. ये हमारे मेहमान हैं. ओ बढ़िया लाइन, बहुत अच्छी गेंद. अब मजा आएगा. दो बादल जब टकराते तो विस्फोट होता है. गेंदबाजी में ज्यादा परिवर्तन नहीं होगा. आइकॉन खिलाड़ी को बुलाया गया, उनको पता है सरोज का जो विकेट बहुत महत्वपूर्ण है, इसलिए सौरभ को लेके आए हैं. सांप पर नेवली के बीच अगर लड़ाई आपको देखने तो आप देख सकते हैं. प्रसिद्ध गाडा मालक समीर शेठ रेटवडे यांचं सहर्ष स्वागत. और एक अच्छी गेंद. वाह क्या गेंदबाजी हो रही है. जब ऑफ टर्म के बाद शफल हुए तो टेलीग्राम मिल गया था, सौरभ को फॉलो किया गया. या स्पर्धेच्या निमित्तानं आमचे सर्व जे संघ मालक आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद. प्रसिद्ध गाडा मालक शुभम शेठ गमाणे, चंद्रकांत तुळवे सरपंच, त्याचबरोबर प्रसिद्ध गाडा मालक आहे, या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हृदयाच्या अंतःकरणापासून आपलं हार्दिक स्वागत है. स्कोर 39.2. 16 गेंदों का खेल, 45 रनों की जरूरत है और एक जबरदस्त मुकाबला, संघर्षपूर्ण मुकाबला आप देख रहे हैं बीच मैदान पर. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 ये दूसरा संस्करण है. दर्शकों के लिए बिल्कुल मजा आएगा. स्ट्राइकर इन पर बल्लेबाजी करने के राहुल कदम. 8 गेंदों में 17 रन. रिवर्स स्वीप. इस बार अल्टी पट्टी गेंद को खेला गया था. डायरेक्ट हिट करने की कोशिश, गली पर खिलाड़ी तैनात. ओवर तो उबाल लेकिन रन नहीं लेंगे क्योंकि सरोज अपने पास स्ट्राइक रखेंगे. वो सबसे बेहतरीन खिलाड़ी है. भारतीय टेनिस जगत के एक मशहूर ऑलराउंडर जैसे कि विजय पावले, उसके बाद में प्रथमेश ठाकरे हैं, भावेश पवार की चर्चा होती है, अंबाला की चर्चा होती है. उसी तरह से एक ऐसे खिलाड़ी है जिनने अपना दबदबा कायम रखा है टेनिस विश्व में, सरोज प्रामाणिक. लेकिन सामने सौरभ बिराजदार, मॅन फ्रॉम तुळजापूर, वेस्ट बेंगॉलचा खेळाडू मैदानावरती. तर एका बाजूला धाराशिवचा खेळाडू, परंतु मैदानावरती बेंगल का टाइगर दहाड़ रहा है. कमाल का स्ट्रोक, कमाल का स्ट्रोक, डाउन द ग्राउंड, छक्का. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. गौर के खिलाड़ी मैदान के अंदर सरोज प्रामाणिक. लुक एट दिस शॉट, ब्यूटीफुल टाइमिंग. इस बार लॉन्ग ऑफ के ऊपर से गेंद को खेला गया. 30 से समान, छू लिया आसमान. बल्लेबाज सरोज खड़े हैं, सीना तान. गेंद बाउंड्री रन के बाद डाउन द ग्राउंड, ये छक्का बल्लेबाज सरोज का. इज प्लेइंग ऑन 20, स्कोर 46.2. नाउ रिमेनिंग 14 deals and need 38 run to win this match. A very good battle going on here between bat and ball. What a match, what a match. क्या मुकाबला है. रिक्वायर्ड रन रेट 16.29 का है. आज के दिन का एक सबसे बेहतरीन मुकाबला आप देख रहे हैं. इस बार घुसकर मारने की हम केवल बातें नहीं करते हैं, घुसकर मारते, करके दिखाते. गेंद को बॉडी लाइन के बाहर भेज दिया. 6 रन. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. 52.2. Now remaining 30 deals and need 32 run to win this match. दबाव इस वक्त गेंदबाज के ऊपर, सौरभ बिराजदार के ऊपर दबाव बनाया. पिछले 2 गेंद पर 2 छक्के, एक सीधे बल्ले से, एक आड़े बल्ले से. इस बार तो घुसकर मारा था. ऑफ के बाहर जाके शप्पलों के स्क्वायर लेग बॉर्डर की तरफ लाजवाब स्ट्रोक था. सरोज प्रामाणिक ये टेनिस विश्व का एक सबसे बेहतरीन ऑलराउंडर आज खेल में पहुंच चुका है.
और अपना जज्बा दिखाते हुए कमाल का प्रदर्शन अभी तक रहा है इनका, मजा आएगा दर्शकों के लिए। ओ हो, पहिली आवाज आई थी, मराठीत सांगायचं तर गेला, म्हणजे चेंडू रस्त्यावरती गेला, जा शोधून आण, जा शोधून आण, चेंडू सीमारेषा पार, षटकार। फटका असा धुवाधार, हा गेला षटकार। माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार। एक्सलेंट बैटिंग बाय सरोज, इज लुकिंग नाउ वेरी डेंजरस। अब फिलहाल आंकड़े क्या बता रहे, स्कोर 58, 58 2 विकेट के नुकसान पर 12 गेंदों में 26 रनों की जरूरत, 12 चेंडू 26 धावांची आवश्यकता। षटकारासाठी पारितोषिक आहे तालुका प्रीमियर लीग 2026। महेंद्र शेठ कोळेकर षटकारासाठी 1000 रुपये पारितोषिक आहे। प्रथम लोकयुक्त सरपंच आहेत, प्रत्येक षटकाराला या ठिकाणी 500 रुपये पारितोषिक, 1000। आता शेअर मार्केट वधारले, 1000 रुपये पारितोषिक। ज्याने कॅच मैदानाच्या बाहेर एका हाताने पकडले ना, त्यांच्यासाठी देखील 500 रुपये पारितोषिक असेल। कैलास भाऊ, तुमचाच व्हिडिओ व्हायरल झालाय ना, तुमचाच आहे ना, काय तुम्ही पण कमाल करताय। आणि आता लगेच एक हातात झेल पकडा, 2 झेल पकडले तर 1000 रुपये होतील। $58 त्याचबरोबर महेंद्र शेठ कोळेकर यांच्याकडनं निलेश शेठ कोळेकर आणि महेंद्र शेठ कोळेकर यांच्याकडून 1000 रुपये पारितोषिक आहे षटकारासाठी। 58 ओ बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद थी, थोड़ा सा ऑफ टप के बाहर, फुल लेंथ। रिएक्शन देखिए आकाश के, पिछले मैच में गेम चेंजर खिलाड़ी थे। देखिए एक सही वक्त है खुद को हीरो बनाने का, हाईलाइट होने का, वायरल होने का, इससे बड़ा मंच आपको नहीं मिलेगा। स्कोर 58 11 गेंद में 26 रनों की जरूरत है। पहली गेंद पर गेंदबाज का जलवा, अब मजा आएगा। दर्शक काफी संख्या में मौजूद, स्ट्राइकर इन पर सिंगल जानबूझकर लिया गया, डायरेक्ट हिट करने की कोशिश, डायरेक्ट हिट किया गया। सरोज को लग रहा है मैं सुरक्षित हूं, पिंडर को लग रहा है मैंने शिकार किया, लेकिन मुझे लग रहा है ये टच एंड गो वाली बात होगी, 19-20 वाली बात होगी, कुछ भी हो सकता है। सरोज को लग रहा है कि मैं सुरक्षित हूं, पिंडर को लग रहा है कि ये मैंने काम मेरा कब कर दिया है। अचूक नेम, पण सरोजचा झालाय काय गेम। सरोज आउट नॉट आउट, थांबा थांबा जरा, टिक 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 टिक। ऑन फील्ड अंपायर टीवी अंपायर की तरफ चले गए, क्योंकि इस तरह के डिसीजन अगर टीवी अंपायर लेंगे तो बेहतर हो जाएगा, किसी का नुकसान नहीं होना चाहिए। ये कहानी बहुत अद्भुत है, मजा आएगा। डिसिजन पेंडिंग आहे। मैदानाच्या चारी बाजूला सन्नाटा आहे, काही आवाज नाही आहे, टाचणी पडली तरी आवाज येईल, इतकी भयान शांतता आहे। सर्वांची नजरा सध्या स्क्रीनवरती आहेत, क्या होगा। बल्लेबाज सरोज आउट नॉट आउट, इसके बारे में चर्चा हो रही है। देखिए दोनों को आत्मविश्वास को मैं देख रहा हूं, एक तरफ से सेलिब्रेशन हुआ था, अब देखते हैं दूध का दूध पानी का पानी होने वाला है। नॉट आउट, टाळ्यांचा गजर करत असताना प्रेक्षक, हजारोच्या संख्येने प्रेक्षक आहेत, हजर करतात टाळ्यांचा गजर।
बाल बाल बच गए। सरोज प्रामाणिक अंदर है। सेलिब्रेशन आपने किया, वो आपका सेलिब्रेशन भी कोई गलत नहीं था। आपको भी लगता है कि मैंने काम किया है, बहुत अच्छा निशाना था आपका। 59.2 राहुल पडबळ युवा उद्योजक, राजू पडबळ तंटमुक्तीचे अध्यक्ष आहेत, यांच्याकडून षटकारासाठी 500 रुपयाचे पारितोषिक। कैलास दादा आहेत तर काय येथे धमाल कमाल असणार आहेत। समालोचकांचं कौतुक करत असताना 1000 रुपयाचं पारितोषिक समालोचकांना आपण दिलेले। कैलास दादा थँक्यू सो मच। महल हो तो ताज जैसा, फूल हो तो गुलाब जैसा। महल हो तो ताज जैसा, फूल हो तो गुलाब जैसा, और कदरदान हो तो कैलास दादा आप जैसा। थँक्यू सो मच, थँक्यू सो मच। असे तुम्ही बाहेर झाल्यानं माझ्या शब्दाची काही गरज नाही आहे, कारण पैशाची उधळण ऑलरेडी तुम्ही केले। सरोज प्रामाणिक सध्या मैदानावरती आहे, तेच दृश्य आपण सातत्यानं बघू शकता। 59.2 10 गेंदों में 25 रनों की जरूरत है। कहानी इंटरेस्टिंग है, मजा आएगा इस मुकाबले में। स्ट्राइकर पर बल्लेबाज सरोज 32 पर खेल रहे। 8 गेंदों का सामना किया आकाश, ये भी कमाल का काम कर रहे, मजा आएगा। ओहो, इस बार ठोक डाला, बुम, गेंद बॉडी लाइन के बाद 6 रन, मैग्निफिसेंट स्ट्रोक। फटका असा धुवाधार, हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार। What a shot! Look at this. गेंद बाउंड्री लाइन के बिल्कुल बाहर चली गई। Soroj is here. Soroj is here. He will take care. It's a beautiful sixer. Brilliant batting by Suraj Pramanik. He's playing on 38. Score 65.2. 9 गेंदों में 19 रनों की जरूरत है। मजा आएगा दर्शकों के लिए। मैच अब उस मोड पर आ गया है जहां सांसें थमी हुई हैं। कुछ भी हो सकता है, कुछ भी हो सकता है। मैंने पहले कहा कि 19-20 वाला ये मैच है। एक अच्छी गेंद डालनी है गेंदबाज आकाश को, ड्रीम बॉल की जरूरत है। स्ट्राइकर इन पर सेट बल्लेबाज सरोज प्रामाणिक। राहुल कदम 19 पर खेल रहे, 11 गेंदों का सामना किया, 9 स्ट्राइकर इन पर हैं। खेलने की कोई कोशिश नहीं है, अंपायर की तरफ से कोई इशारा भी नहीं है। इंटरेस्टिंग मैच है, इंटरेस्टिंग मैच है। ये फेड डिलीवरी है, एक बार मजा आएगा। इससे पहले वो सिक्सर था, अब बिंदी गेंद। इस ओवर में 2 बिंदी गेंद, एक सिंगल और एक सिक्सर है। अब समीकरण 8 गेंदें 19 रनों की जरूरत है। हार और जीत के बीच एक केवल गेंद का फासला। अच्छी गेंद, अच्छा शॉट, मजा आएगा। दर्शकों के लिए इस तरह के मुकाबले देखने के लिए मजा आता है। एक तरफा प्यार और एक तरफा मुकाबला किसी को अच्छा नहीं लगता। इस तरह के मुकाबले देखने के लिए दर्शक आते हैं। कहानी इंटरेस्टिंग है। 65.2 स्ट्राइकर पर बल्लेबाजी करने के लिए सरोज प्रामाणिक। आकाश की अगली गेंद, ओ बढ़िया गेंद, ऑनसाइड पर खेलने का प्रयास किया गया। गली में खिलाडी है। एकदा आकाशची गोलंदाजी तुम्हाला आवडली ना तर टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या। या पट्ट्याने देखील जबरदस्त कामगिरी केली। त्याचं कारण मी सांगतो, त्याचं कारण आहे सरोज प्रामाणिक 38 वरती घेतोय। 11 चेंडूमध्ये सेट बॅट्समॅन आहे, एक दिग्गज भारतीय टेनिस जगतातला मोठा खेळाडू, त्याच्या समोर तुम्ही कामगिरी करताय। सरोज प्रामाणिक तर स्टार खेळाडू, सुपरस्टार खेळाडू, यात काही शंका नाही, परंतु तुम्हाला इथूनच संधी मिळणार आहे स्टार बनण्याची। तुम्ही राइजिंग स्टार आहात। आकाश स्कोर 66.2, 7 गेंदों में 18 रनों की जरूरत है। आखिर के 7 गेंदे शेष। व्हाट अ मैच, क्या मुकाबला ये। अब रणनीति का समय खत्म हो गया, अब सिर्फ हिम्मत की बात होगी। दर्शकों के लिए बिल्कुल मजा आएगा। राहुल ऑन स्ट्राइक, ऑन साइड पर राहुल ने ठोक डाला, लॉग ऑन बॉडी लाइन के बाहर। तस्वीर बदली, तकदीर बदली है पूरी पिक्चर, और ये लगा शानदार फटका असा धुवाधार, हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार। थैंक यू। वक्त बहुत कम है, चैलेंज बहुत बड़ा है। देखते हैं कौन बाजी मारता है, कौन बाजीगर होता है, वो देखना बहुत। समीकरण की तरफ आपको लेके जाएंगे। 6 गेंदे 12 रनों की जरूरत। अर्धा डजन चेंडू आहेत, 1 डजन धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता। आधा डजन गेंदे हैं और 1 डजन रनों की जरूरत है। चर्चा हो रही है, शाम की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए, लेकिन चर्चा ज्यादा नहीं होनी चाहिए, क्योंकि जब ज्यादा चर्चा होती तो खर्चा होता है।
या ठिकाणी आपल्या स्पर्धेचे निमित्तानं आदरणीय उद्योजक सचिन भाऊ मस्कर आणि सागर भाऊ भांगरे आपण उपस्थित झालात. आपलं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. विनंती केल्या त्या आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्न आयोजक कमिटीच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत है. उत्तम, क्या मुकाबला चल रहा है बीच मैदान पर. करूं या बड़ों वाला मैच तो नहीं है, लेकिन फिलहाल आगे आपको खेलने का मौका मिलेगा, लेकिन यहाँ से टॉप पर जाना है, सेमीफाइनल टॉप 4 में जाना है, तो ये एक बहुत बड़ी उपलब्धि होगी. 12 रनों की जरूरत है, 6 गेंदों का खेल. मुकाबला अगर टाई हुआ तो सुपर ओवर. राहुल के शानदार, राहुल ने अभी जो छक्का जड़ा ना, कमाल का स्ट्रोक था. तो कैलाश ज्यादा जो वायरल हुए, इनकी तरफ से 500 का इनाम, 1000 सॉरी कैलाश भाऊ आपकी तरफ से 1000 का इनाम राहुल के शानदार छक्के के लिए. अब गेंदबाजी में परिवर्तन होगा. सोमनाथ अपने बॉलिंग मार्ग पर तैयार है गेंदबाजी करने का. सामने बल्लेबाज सरोज प्रामाणिक. नाउ रिमेनिंग 6 डिलीवर नीड 12 रन टू विन दिस मैच. मुकाबला बराबरी का है, बस एक. अच्छी गेंद थी, सुंदर स्ट्रोक, लॉन्ग ऑन पर, बॉडी रन पर. ओह माय गॉड, लॉन्गा पर रॉन्गॉन के बीच का फासला चीरती भी गेंद गोली के रफ्तार के साथ बॉडी रन के बाद 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. 5 गेंदे 8 रनों की जरूरत मुकाबला में जीतने के लिए. पैसा वसूल मैच है, पैसा वसूल मुकाबला है. कुछ भी हो सकता है इस मुकाबले में. क्या बल्लेबाज हीरो बनेगा या गेंदबाज बाजी पलटेंगे? क्या होगा मुकाबले में, मजा आएगा. बॅटरनं जर 2 बॉलमध्ये सामना जिंकून दिला तर एसआर ग्रुप सोमनाथ शेठ लिंबोरे आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने एक बक्षीस आहे. 2000 रुपयांचं बक्षीस समीर मामा ठोंबरे आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने. 8 रनों की जरूरत है. आपके पास 5 गेंदे हैं, बहुत सारे इनाम भी आ रहे हैं, बहुत सारे इनाम भी आ रहे हैं. दर्शक एंजॉय करते हो हर मोमेंट को. भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव, स्वर्गीय पैलवान अक्षय भाऊ कोळेकर स्पोर्ट रिवर्स कहना चाहते थे, कहानी में ट्विस्ट. ये पिक्चर है सुपर हिट. बल्लेबाज सरोज बैक टू द पेबल, गेंद बल्ले के बीच चिड़ी है जंग, चढ़ा क्रिकेट का रंग, रंग में भंग. बल्लेबाज क्रिकेट म्हणजे करा. 76/2 सामना रोमहर्षक है, सामना उत्कंठावर्धक है. सरोज बैक टू द पेबल चले गए. नए बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आ रहे हैं. गणेश को मौका मिला. क्या मुकाबला, क्या मुकाबला. 5 गेंदे 8, 4 गेंदे 8. धड़कने तेज है. क्रिकेट का सबसे बड़ा रोमांच आप देख रहे हैं. अंत भला तो सब कुछ भला, मजा आएगा. सरोज के लिए तालियां बज रही हैं. डगआउट में तालियों की आवाज. सारे दर्शक इनका आकर्षक खेल देखते हुए बहुत खुश हुए. लेकिन गलत. विशाल मेंढ्यान परिवार यांच्याकडून जर आज सोमनाथनं जर मॅच काढून दिली, आज सामन्यामध्ये विजयाचा आस्वाद चाकला. तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. सोमनाथ हिरो बनण्याची यापेक्षा चांगली संधी तुझ्याकडे असणार नाहीये. ही संधी नाही, सुवर्ण संधी आहे. कैलाश भाऊ 2000, ये भी बहुत अच्छी गेंद. 3 गेंदे 7 रनों की जरूरत. मेंढे परिवाराच्या वतीनं 5000. कैलाश भाऊ 2000, 7000 रुपयाचं पारितोषिक. जर सोमनाथनी मॅच काढून दिली, हिरो बनण्याची संधी. स्कोर 77/3. 3 गेंदों में 7. क्या बात, क्या बात. एक दूसरे का मिलेगा साथ तभी तो बनेगी बात. दर्शक एंजॉय करते हुए इस मोमेंट को. ये जीत बहुत इंपॉर्टेंट है, मजा आएगा दर्शकों के लिए. कमाल का मुकाबला. स्ट्राइक करने पर बल्लेबाजी करने के राहुल कदम 25 पर खेल रहे हैं.
3 गेंदे 7 रनों की जरूरत। अन्य ऐसे समाप्ति होने वाली है, कुछ भी हो सकता है इस मुकाबले में। भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदे गांव, बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद। हेलीकॉप्टर खेलना चाहते थे, गेंद को फील्ड किया जाएगा। 2 गेंदे 6 रनों की जरूरत है। स्वर्गीय पहलवान अक्षय भाऊ कोळेकर स्पोर्ट फाउंडेशन या भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदे गांव, कौन जीतेगा ये मुकाबला? 2 दिग्गज टीमों के बीच संघर्ष पूर्ण मुकाबला। ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में। और बड़े बड़े तूफान तब जाते हैं जब आग लगी हो सीने में। 2 गेंदों में 6 रनों की जरूरत है। स्ट्राइकर पर गणेश, जिनके ऊपर दबाव तो बिल्कुल है इस वक्त। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज सोमनाथ, इनके ऊपर 7,000 का इनाम है। फील्डिंग फ्लाइट, तालियां बज रहे, शिट्टियों की आवाज भी आना एक बार फिर शुरू हो चुका है। ये भी अच्छी गेंद, मतलब 1 गेंद 5, 4 बनेंगे तो सुपर ओव्हर हो सकता है, कुछ भी हो सकता है। खेड तालुक्याचे आमचे सुज्ञ प्रेक्षक, मला माहिती आहे तुम्हाला सामना आवडलाय आणि आवडला असं तर मनापासून टाळ्या ठोका, टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या, पैसा वसूल मॅच आहे। हे प्रेक्षक आहेत खेड तालुक्याचे। रोमर्षक सामना, उत्कंठावर्धक सामना, कोण हिरो बनणार? राहुल कदम, राहुल विजयाची चाहूल देणार की सोमनाथ 7,000 रुपयाचं बक्षीस घेऊन जाणार? टॉप 2, टॉप 4 अत्यंत महत्त्वाचा आजचा दिवस गाजवणार कोण? 79 पत्री, 1 चेंडू 5, 1 चेंडू 4 झाला तर सुपर ओव्हर। उडवला आकाशात, बॅट्समनाने रंगात, त्याने चेंडू पाठवले ढगात। राहुल बाबा, तुझी चर्चा असेल या क्रिकेटच्या जगात। सामना जिंकलाय, सामना या ठिकाणी जिंकला अर्थात स्वर्गीय पैलवान अक्षय भाऊ कोळेकर स्पोर्ट फाउंडेशन। ज्या मैदानात आमच्या पराभवाची चर्चा झाली त्याच मैदानात विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय आता मागे फिरायचं नाही, हा संकल्प करून तुम्ही मैदानात उतरलात आणि म्हणून बघा तुम्हाला आता डोकर घेतलंय। राहुल 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 विजयाची चाहूल। हा ठाव शेवटचा श्वास असेपर्यंत आमच्या होटांवरती राहील। स्वर्गीय अक्षयभाऊ कोळेकर हे नाव खेड तालुका प्रीमियर लीग 2026 मध्ये पदार्पण करीत आहे। संघ मालक माननीय पहिलवान नितीन तात्या वाडेकर, अध्यक्ष ओमसाई ग्रुप, माननीय श्री महेंद्र शेठ कोळेकर, प्रथम लोकनियुक्त सरपंच धामणे, स्वर्गीय पहिलवान अक्षयभाऊ कोळेकर स्पोर्ट फाउंडेशन, करंज विहिरे भांबोली। पुढचा सामना लगेच सुरू करा, जास्त वेळ घेऊ नका। चला चला टीम मैदान दे। सामन्याचा हिरो कोण आहे? या सामन्याचा गेम चेंजर खेळाडू, मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर राहुल। आउटस्टँडिंग परफॉर्मन्स। आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार राहुलला, आपण सगळ्यांनी इकडे त्याला, परंतु हा पुढचा सामना लगेच सुरू करायचा आहे। चला क्षेत्ररक्षक सजून घ्या, क्षेत्ररक्षक सजून घ्यायचंय। टीम चला आतमध्ये। सध्या आपण राहुलला पाहू शकता,
राहुल अभिनंदन. सरोज प्रामाणिक बरोबर केलेली भागीदारी, त्यानंतर या डावाचा शेवट अंतिम जबरदस्त षटकार तुमच्या बॅटमधून आला आणि किरणकड यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. उत्तमला सांगा, सगळ्यांनी उत्तम तिथे आहे. किरणकड या स्पर्धेचे उद्घाटक, त्यांच्याकडे 1000 रुपये पारितोषिक. सर्व बक्षीस जर असेल तर उत्तमला सांगा, तिथे उत्तम आहेत. राहुल अफलातून, मजा आली. गिरिराज भाऊ सांडबोर यांच्या वतीने 1000 रुपये, ऍडव्होकेट विकाची माळुंकर पाटील यांच्या वतीनं 1000 रुपये, किरण तात्या कड पाटील यांच्या वतीनं 1000 रुपये राहुल कदमसाठी बक्षीस आपण या ठिकाणी देतोय. सुरुवातीला राहुल तुम्ही स्वतः या, राहुलला ही सगळी बक्षीस आपण देऊन सन्मानित करतोय. प्रवीण 2 मिनिटं फक्त. चला, मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी वामन तात्या तुपे आपल्याला विनंती आहेत. ऍडव्होकेट विकाची माळुंकर पाटील आपल्याला विनंती केला ते आपण या, आपल्या शुभास्ते आपण हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय. हसनभाई शेख आपल्याला विनंती आपण या. प्रेक्षक फक्त मैदान मोकळं करा, विनंती आमची. करंजविरे बांबोलीच्या सगळ्या प्रेक्षकांना, सगळ्या समर्थकांना विनंती आहे, थोडं सहकार्य करा, थोडं कॉपरेट करा. पुढील मॅच सुरू करायची आहे. आज ऑलरेडी आपण भरपूर उशिरानं आहोत. राहुल भाऊ पडोळ आणि राजू विलास पडोळ तंटामुक्त अध्यक्ष शेलुगा यांच्या वतीने देखील 500 रुपयांचं बक्षीस आपण